यावर्षी 191 ज्ञानसत्र. नेहमीप्रमाणेच अनेक विषयांवर व्याख्यानं ह्या वर्षीही झाली. आजचा आपला जो विषय आहे तो आहे जमशेदजी ते रतन टाटा, समृद्धीची यशोगाथा. आणि हा मांडण्यासाठी आपल्यासमोर आहेत डॉक्टर श्रीहरी मांडवगणे. त्यांचा अल्पपरिचय करून देण्याआधी मी वक्तृत्वोद्योजक सभेच्या कार्यवाहक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर गीताली टिळक यांना विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन त्यांनी डॉक्टर श्रीहरी मांडवगणे यांचा सत्कार करावा. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी वसन व्याख्यानमालेला ज्या स्पॉन्सरर्सनी सहकार्य केलं त्यांचा तो उल्लेख नक्कीच आवश्यक आहे. PNG ज्वेलर्स, चितळे बंधू, बढेकर ग्रुप आणि लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी यांनी ह्या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे खूप आभार. आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया डॉक्टर श्रीहरी मांडवगणे यांच्या परिचयापासून. मांडवगणे सरांचं शिक्षण बॅचलर इन इंजिनिअरिंग अर्थात BA मेकॅनिक, नंतर ME मेकॅनिक आणि डायरेक्टर इन इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, नीटी पवई, मुंबई. अभियंता झाल्यानंतर पुण्याच्या टेल्को या नामांकित कंपनीमध्ये ते अनेक वर्ष काम करत होते. अनेक विभागात काम करत गेल्यानंतर सरतेशेवटी महाव्यवस्थापक कॉर्पोरेट क्वालिटी या पदावर कार्यरत असताना नोव्हेंबर 2021 साली ते सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर टाटा उद्योग समूहातीलच कंपन्यांबरोबर संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन अर्थात टोटल क्वालिटी मॅनेजमेंट या प्रणाली संदर्भात सल्लागार म्हणून ते अजूनही कार्यरत आहेत. टेल्को अर्थातच टाटा मोटर्स या कंपनीत काम करत असताना टेल्को व्यवस्थापनाची कार्यशैली, अधिकारी आणि कामगारांना सन्माननीय पद्धतीने वागवण्याची वृत्ती, औद्योगिक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी असलेले धोरण इत्यादी बाबींचा त्यांच्या मनावर आधीपासूनच पगडा होता. स्वतःची प्रगती करत असताना समाजाचीही प्रगती करण्याची टाटा समूहाची कृती त्यांच्या मनात कुठेतरी एक खोलवर परिणाम करून गेली आणि त्यामुळेच सुरुवातीला ही समृद्धीची यशोगाथा टेल्कोमध्येच प्रशिक्षण देताना त्यांनी सांगायला सुरुवात केली. त्यांचं शिक्षण जरी अभियांत्रिकी या शाखेमध्ये झालेलं असलं तरी त्यांना साहित्य आणि वक्तृत्वाची आणि काव्यक्षेत्राची तेवढीच आवड आहे. शाळेपासून ते महाविद्यालयीन जीवनात अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला, जसं की रानडे वादविवाद स्पर्धा, नागपूर विद्यापीठ स्पर्धा, नीटीमधील वक्तृत्व स्पर्धा या सगळ्यांचा याच्यामध्ये समावेश आहे. ME करत असताना पुणे विद्यापीठात काव्यरचनेतही त्यांना प्रथम पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. टेल्कोमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांना त्यांच्या मॅनेजमेंटतर्फे प्रोत्साहन देण्यात येते. टेल्को अंतर्गत काव्यस्पर्धा जी झाली होती त्यांना डॉक्टर श्रीराम लागू यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला होता. भारतीय उद्योग महासंघ अर्थात CII यांच्यातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या अनेक कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून त्यांनी सहभाग घेतला आहे. त्यानंतर प्रामुख्याने व्यवस्थापनशास्त्र शिकवणाऱ्या विविध शैक्षणिक संस्थांमध्ये टाटांच्या या गाथेबद्दल आणि इतर विषयांवर ते अजूनही व्याख्यान देतात. त्यांचं मूळ गाव असलेल्या अकोल्यात नवरात्र व्याख्यानमालेत सकारात्मक चिंतन आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर आणि अमरावतीत एका व्याख्यानमालेत येत्या 50 वर्षात तंत्रज्ञानामध्ये होणारे बदल आणि त्यासाठी करावी लागणारी धोरणात्मक उपाययोजना, त्याचप्रमाणे पुण्याच्या एका नामवंत शिक्षण संस्थेत ट्रान्सफॉर्मेशन थ्रू इनोव्हेशन या विषयांवर व्याख्यान देण्याची त्यांना संधी मिळत गेली. टोटल क्वालिटी मॅनेजमेंट या विषयात आंतरराष्ट्रीय परिषदेत आत्तापर्यंत 4 शोध निबंध त्यांनी सादर केलेत. ही परिषद एशियन नेटवर्क फॉर क्वालिटी ANQ या संस्थेतर्फे दरवर्षी वेगवेगळ्या देशांमध्ये भरवण्यात येते. नोव्हेंबर 2025मध्ये भारतात बंगलोरला ही परिषद झाली होती. त्यात त्यांच्या शोध निबंधाला बेस्ट पेपर हा अवॉर्ड देण्यात आला होता. सो असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्याला लाभलं आहे. मी फार वेळ न घेता डॉक्टर श्रीहरी मांडवगणे यांना विनंती करतो की जमशेदजी ते रतन टाटा म्हणजे थोडक्यात अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते रतन टाटा की जेनझीपर्यंत हे लोकांना माहितीच आहे, पण ही फक्त नावं माहिती आहेत लोकांना. खरं त्यांचं काय कर्तृत्व आहे, त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे हे आपण आता त्यांच्याच शब्दात ऐकूया. मी विनंती करतो, मांडवगणे सर कृपया. आदरणीय डॉक्टर गीताली टिळक, व्हाईस चान्सलर टिळक विद्यापीठ, आणि त्याचप्रमाणे वसंत व्याख्यानमालेच्या कार्यवाह, त्याचप्रमाणे आजच्या या विषयासाठी आणि वसंत व्याख्यानमालेमध्ये सहभाग घेण्यासाठी इथे जमलेले श्रोतृवृंद,
सर्वप्रथम टिळक स्मारक मंदिरामध्ये, ज्याला आपण मंदिर म्हणतो, या टिळक स्मारक मंदिरामध्ये, या मंदिरामधली जी देवता आहे खऱ्या अर्थाने, ती म्हणजे लोकमान्य बाल गंगाधर टिळक. त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आणि त्याचप्रमाणे कैलासवासी महादेव गोविंद रानडे ज्यांनी ही वसंत व्याख्यानमाला सुरू केली, की जिचं 151वं वर्ष यावर्षी आहे, त्यांच्या प्रतिमेला सुद्धा प्रणाम करतो माझ्या व्याख्यानाला मी या ठिकाणी सुरुवात करतो. आजचा माझा व्याख्यानाचा जो विषय आहे तो विषय म्हणजे समृद्धीची यशोगाथा, जमशेदजी ते रतन टाटा. या विषयावर जेव्हा मी बोलायचा प्रयत्न करतो, विचार करतो, तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की समृद्धीची यशोगाथा, जमशेदजी ते रतन टाटा, या विषयावर जेव्हा बोलायचा मी विचार करतो, त्यावेळेला कित्येक शतका आधी घडलेली एक घटना आठवल्याशिवाय मला राहत नाही. आणि ही घटना म्हणजे इराणच्या समुद्र किनाऱ्यावरून स्वतःचा जीव मुठीमध्ये धरून कत्तलींपासून वाचून जहाजामध्ये बसून भारताच्या समुद्र किनाऱ्याकडे एक जहाज निघालं होतं. काही दिवसांच्या समुद्र प्रवासानंतर ते जहाज गुजरातच्या संजान, वलसाड या भागामध्ये येऊन पोचलं. जहाजातले सगळे पारशी लोक त्या ठिकाणी उतरले आणि राजाच्या दरबारात गेले. राजाला त्यांनी आश्रय मागितला. राजाने सांगितलं की आश्रय मला देता येणं कठीण आहे. एक पात्र त्यांच्यासमोर त्यांनी पुढे केलं राजाने, जे दुधाने शिगोशिग भरलेलं होतं. आणि राजा म्हणाला की आमचं राज्य म्हणजे हे भरलेलं पात्र आहे, त्याच्यामध्ये जागा नाही. त्याचबरोबर पारशी धर्मगुरू एक पुढे आला तत्परतेने, आणि त्यांनी साखर आणलेली होती बरोबर. ती साखर त्यांनी त्या दुधामध्ये हळूच मिसळली. ती साखर विरघळली, दूध उतू गेलं नाही. त्या पारशी धर्मगुरूंनी सांगितलं, दूध जसं या साखर जसं या दुधामध्ये मिसळून गेली, विरघळून गेली, तसेच आम्ही लोकसुद्धा तुमच्या समाजामध्ये सामावून जाऊ आणि दुधाला गोडवाच आणू. त्याचं हे जे वाक्य आहे, हे वाक्य त्या राजाला अतिशय आवडलं आणि त्या राजाने त्यांना आश्रय दिला. पारशी लोकांनी सुद्धा राजाने दिलेला हा आश्रय, कित्येक शतकांपूर्वी राजाने दिलेला आश्रय, हा त्यांनी कृतज्ञतापूर्वक जपला. ते लोकांमध्ये मिसळून गेले आणि त्यांनी सहअस्तित्व जपले. आणि आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आज सुद्धा आपल्या समाजामध्ये पारशी समाज हा सलोख्याने राहतो. त्यांचे 3 मूलमंत्र आहेत. ते मूलमंत्र ते जपतात: गुड थॉट्स, गुड वर्ड्स, गुड डीड्स. आणि म्हणून कित्येक पारशी लोकांनी भारताच्या समाज जीवनामध्ये काम करत असताना प्रचंड मोलाची कामगिरी केली आहे. आणि या प्रचंड मोलाची कामगिरी करणाऱ्यांच्या यादीमध्ये अग्रगण्य नाव जर कोणाचं घ्यायचं असेल तर ते आपल्याला जमशेदजी टाटा यांचंच घ्यावं लागतं. जमशेदजी टाटांना आज आपण भारतीय उद्योगाचे जनक असं म्हणतो. एवढी मोठी उपाधी ज्या माणसाला आपण दिलेली आहे, किंवा एवढी मोठी उपाधी ज्या माणसाने प्राप्त केलेली आहे, त्या माणसाचा जन्म गुजरातमधल्या नवसारी या एका लहानशा खेड्यामध्ये झालेला. लहानशा खेड्यामध्ये या माणसाचा जन्म झालेला असताना सुद्धा हा मनुष्य एवढा प्रचंड मोठा कसा झाला, ही खऱ्या अर्थाने एक कुतूहलाची, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरते. आणि म्हणून यामध्ये आपल्याला जमशेदजी टाटांबद्दल माहिती करून घेणं अत्यंत क्रमप्राप्त ठरतं.
विद्यार्थी सगळेच जण असतात, विद्यार्थी दशेमधनं सगळेच जण पास होतात, परंतु जमशेदजी टाटांचं एक वैशिष्ट्य होतं की ते एक अत्यंत हुशार विद्यार्थी होते. आजकाल विद्यार्थी हे हुशार असतात, परंतु त्या काळामध्ये ते विद्यार्थी म्हणून खरोखर अत्यंत हुशार होते. त्यांचे वडील पौरोहित्य करायचे, पण त्यांच्या वडिलांना असं लक्षात आलं की पौरोहित्य करण्याबरोबरच आता आपण थोडा व्यवसायामध्ये बदल करूया आणि व्यापार करूया, ट्रेडिंग करूया. आणि म्हणून ते नवसारीपासून तर ते मुंबईला म्हणजे बॉम्बेला, त्या काळचं बॉम्बेला त्यांनी बदली करून घेतली स्वतःची. बॉम्बेला ते स्थानापन्न झाले. जमशेदजी टाटा लहानपणापासून अत्यंत चुणचुणीत होते, लहानपणापासून अत्यंत चौकस होते. त्या काळी मुलं फारशी शिकत नसत, परंतु तरीसुद्धा ते शिकले. त्या काळी मॅट्रिक पास होणं, SSC होणं हे अत्यंत कठीण होतं. काळ लक्षात घ्या, 1857च्या स्वातंत्र्य समराच्या आधीचा किंवा त्या जवळपासचा काळ. त्या काळामध्ये जमशेदजी टाटा SSC झाले आणि नंतर मुंबईला, वडील मुंबईला होतेच धंद्यासाठी, बिझनेससाठी, मुंबईला एल्फिस्टन कॉलेजमध्ये ते रुजू झाले. एल्फिस्टन कॉलेजमध्ये 2 वर्ष कच्चून अभ्यास केल्यानंतर त्यांना ग्रीन स्कॉलर म्हणून अशा प्रकारची उपाधी मिळाली. ग्रीन स्कॉलर म्हणजे ते खऱ्या अर्थाने ग्रॅज्युएट झाले. त्या काळामधले, त्या काळातले ते ग्रॅज्युएट झाले. त्यांच्याबद्दलची वैशिष्ट्य अशी की जी बऱ्याचशा लिटरेचरमध्ये लिहिलेली आहेत. एक म्हणजे विद्यार्थी म्हणून ते खूप नियमित होते. त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. कुठलीही गोष्ट जर आढळली तर त्या गोष्टीची नोंद करून ठेवण्याची त्यांची सवय होती. आणि ज्ञानप्राप्तीची प्रचंड इच्छा, खरं म्हणजे शब्द वापरायला पाहिजे लालसा, परंतु बऱ्याचदा लालसा हा शब्द आपण चुकीच्या अर्थाने घेतो त्याच्याकडे. परंतु ज्ञानप्राप्तीची प्रचंड इच्छा त्यांच्यामध्ये होती. ग्रीन स्कॉलर म्हणजे ग्रॅज्युएट झाल्यानंतर वडिलांच्या व्यवसायामध्ये ते सामील झाले. वडिलांनी व्यवसायच असा निवडला होता ट्रेडिंगचा, माल वाहतूक करण्याचा, की त्यांनी ठरवलं मी फक्त भारतामध्ये माल वाहतूक करणार नाही, मी जगभरातल्या अनेक राष्ट्रांमध्ये जाऊन तिथे माल वाहतूक करेल. आणि म्हणून त्या माल वाहतुकीच्या निमित्तानं जमशेदजी टाटांना चीनमध्ये, जपानमध्ये, काही आफ्रिकी देशांमध्ये सुद्धा जावं लागलं. तिथल्या समाज जीवनाबद्दलची माहिती त्यांना मिळाली, तिथे व्यापार कसा चालतो याबद्दल त्यांना ज्ञान प्राप्त झालं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जी त्यांच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने क्रांतिकारी ठरली, ती गोष्ट म्हणजे त्यांना इंग्लंडला सुद्धा जाण्याची संधी मिळाली. कच्चा माल, कच्चा कापूस घेऊन इंग्लंडला जाण्याची त्यांना संधी मिळाली. आणि ही इंग्लंडला जाण्याची जेव्हा त्यांना संधी मिळाली, तेव्हा जसं आपण म्हणतो, आपल्या इथे म्हण आहे, केल्याने देशाटन. माणसाच्या आयुष्यामध्ये खूप फरक पडतो. बऱ्याच गोष्टी आपण नवीन नवीन बघतो. तर त्यांनी बरेच कारखाने बघितले. कच्चा माल, कच्चा कापूस घेऊन ते मँचेस्टर आणि लँकेशायर या 2 कापसाच्या गिरण्यांमध्ये गेले आणि तिथे त्यांनी बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करायला सुरुवात केली. त्यांना असं लक्षात आलं की भारताकडे कापूस आहे. परत ही जुन्या काळातली गोष्ट मी सांगतोय. भारताकडे कापूस आहे, परंतु भारताकडे यंत्र नाहीत, अवजारं नाहीत, कारखाने नाहीत. इंग्लंडमधली यंत्रसामग्री पाहून ते थक्क झाले त्या काळामध्ये. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की भारतामध्ये आज जी स्थिती आहे, ही जर स्थिती आपल्याला बदलवायची असेल, याच्यामध्ये समृद्धी आपल्याला निर्माण करायची असेल, तर भारतामध्ये औद्योगिकीकरणाची अत्यंत आवश्यकता आहे. त्यांनी त्या ठिकाणी इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीचा प्रत्यक्ष आविष्कार बघितला. आणि हे सगळं बघितल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आपण हा जो काही ट्रेडिंगचा बिझनेस करतोय, माल वाहतुकीचा बिझनेस करतोय, त्याच्याऐवजी आपण खऱ्या अर्थाने कॉटन मिल तयार करायला पाहिजे, कापड तयार करायला पाहिजे. आणि म्हणून ते
कॉटन मिलच्या व्यवसायामध्ये शिरले. इंग्लंडला जेव्हा ते गेले तेव्हा त्यांनी बऱ्याच कारखान्यांना भेटी दिल्या, बऱ्याच तज्ज्ञांशी त्यांनी बातचीत केली आणि बऱ्याच लोकांची त्यांनी भाषणंसुद्धा ऐकली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे थॉमस कार्लाइल, सुप्रसिद्ध तत्त्वज्ञ, ज्यांच्याबद्दल आपल्याला कल्पना असेल की त्यांचं एक व्याख्यान त्यांनी ऐकलं. आणि या थॉमस कार्लाइलनी त्यावेळी इंग्लंडमध्ये असं सांगितलं होतं, द नेशन विच हॅज द स्टील विल हॅव द गोल्ड. ज्या राष्ट्राकडे स्टील असेल, पोलाद असेल, त्याच राष्ट्राची याच्यापुढे उन्नती होईल आणि त्यांच्याकडे गोल्ड म्हणजे समृद्धी राहील. हे वाक्य त्यांच्या मनामध्ये कोरलं. जेव्हा जमशेदजी टाटा इंग्लंडमधून भारतामध्ये आले तेव्हा त्यांची व्यापाराची संकल्पना पूर्णपणे बदलून गेली होती. आणि म्हणून सर्वप्रथम त्यांनी असं लक्षात घेतलं की आपण कॉटन मिल्स, कापसाच्या गिरण्या, याचं मॅन्युफॅक्चरिंग आपण तयार करायचं, आपल्या देशामध्ये त्याची स्थापना करायची. आणि म्हणून सर्वप्रथम जमशेदजी टाटांनी एम्प्रेस मिलची स्थापना केली. त्या काळामध्ये बॉम्बे म्हणजे आत्ताचं मुंबई हे म्हणजे कॉटन मिलचं एक केंद्र समजलं जायचं. परंतु असं असताना सुद्धा एकदम वेगळ्या पद्धतीने हटके असा काहीसा विचार त्यांनी केला आणि त्यांनी एम्प्रेस मिल नागपूरला काढली. नागपूरला का? कापूस जिथून येतो त्या ठिकाणी एम्प्रेस मिल त्यांनी काढली. दुसरा नागपूरचा फायदा असा की नागपूर देशाच्या मध्यभागी होतं. नागपूरचा तिसरा फायदा असा होता की त्या काळी सुद्धा नागपूर रेल्वेनी देशभराशी कनेक्टेड होतं. तर अशा प्रकारे विचार करून एम्प्रेस मिलची स्थापना त्यांनी 1 जानेवारी 1877 साली केली आणि त्याला नाव दिलं एम्प्रेस मिल. हे तेव्हाची ही गोष्ट आहे की ज्यावेळी क्वीन व्हिक्टोरिया यांना सम्राज्ञी म्हणून किंवा एम्प्रेस म्हणून जाहीर करण्यात आलं होतं. तर अशा प्रकारे एम्प्रेस मिलची त्यांनी पहिल्यांदा स्थापना केली. आणि एखाद्या मिलची स्थापना केल्यानंतर साहजिकच जो माणूस अत्यंत चौकस आहे, ज्याने संपूर्ण बऱ्यापैकी जग बघितलेलं आहे, बरेच देश फिरून आलेला आहे आणि ज्याला काहीतरी निर्माण करण्याची ज्याच्यामध्ये सतत असलेली एक उर्मी आहे, अशा माणसाच्या मनामध्ये असं वाटत राहतं सारखं की वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग आपण करून बघायला पाहिजे. आणि म्हणून एम्प्रेस मिल म्हणजे एक प्रकारची प्रयोगशाळा, म्हणजे एक प्रकारची लॅबॉरेटरी म्हणून तिचा त्यांनी व्यापार केला. व्यवसाय करणारे लोक सर्वप्रथम म्हणजे एक काम करत असतात की व्यवसाय करताना आपण जे काही कॅपिटल किंवा भांडवल आपण गुंतवतो त्याच्यामध्ये कपात करण्याचा प्रयत्न करतो. जमशेदजींनी सुद्धा त्या काळी पहिल्यांदा तसंच करून बघितलं. कमी दर्जाची यंत्रसामग्री त्यांनी आणली, परंतु त्याचा परिणाम त्यांच्या लक्षात आला. त्यांचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते नाकारण्यात यायला लागले आणि तेव्हापासून जमशेदजी टाटा हा धडा शिकले. तेव्हापासून त्यांनी हा जो धडा शिकला की आयुष्यामध्ये पुढे याच्या पुढे कधीही दुय्यम दर्जाची कोणतीही गोष्ट मी वापरणार नाही. जे काही मी वापरेल ते अव्वल दर्जाचंच मी वापरेल. आणि ही गोष्ट, हे तत्त्व त्यांनी याच्या पुढे आयुष्यभर वापरलं. आणि अजूनही टाटा उद्योग समूहामध्ये जेवढं काही मला माहिती आहे आत्तापर्यंत या तत्त्वाचं पालन होतं. नंतर भारतामध्ये यापूर्वी कधीही न झालेले कामगारांच्या बाबतीतले काही काही कायदे, सुधारणावादी कायदे त्यांनी केले. 1886 1895 ब्रिटिश सरकारचं राज्य होतं त्या काळी. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं राज्य नव्हतं, भारत सरकारचं राज्य नव्हतं, कायदे कानून असे नव्हते कारखान्यांसाठी. परंतु असं असताना सुद्धा त्या काळी त्यांनी निवृत्ती वेतन निधीची स्थापना केली. ॲक्सिडेंटल कॉम्पेन्सेशनसाठी सुद्धा कायदे काढून तसं कॉम्पेन्सेशन आवश्यकता पडल्यास द्यायला सुरुवात केली. त्यांच्या दृष्टीने फक्त नफा हा कधीच महत्त्वाचा नव्हता. माणसंसुद्धा
त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची होती. एम्प्रेस मिलची भरभराट झाल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आपण आणखीन एक पुढचा टप्पा गाठायला पाहिजे, आपण आणखीन एक पुढची पायरी गाठायला पाहिजे, आणि म्हणून त्यांनी स्वदेशी मिल्सची स्थापना केली. या ठिकाणी आपण जेव्हा नाव ऐकतो स्वदेशी मिल, तर आपल्याला लक्षात येतं की स्वदेशी चळवळ वगैरे, परंतु ही स्वदेशी चळवळ जी आहे ती फार पुढची होती इतिहासामधली. हे आत्ताच्या ज्या मी गोष्टी सांगतोय ह्या फार आधीच्या गोष्टी आहेत. त्यांनी त्यांच्या मिलला नाव दिलं स्वदेशी मिल, आणि ही स्वदेशी मिल त्याचं उद्दिष्ट असं होतं की इंग्लंडला जेव्हा ते गेले होते तेव्हा मँचेस्टरला त्यांनी जे काही कापड बघितलं होतं त्या कापडाची जी काही गुणवत्ता बघितली होती त्या गुणवत्तेप्रमाणे किंवा त्या गुणवत्तेपेक्षा जास्त सरस असं कापड तयार करण्यासाठी खऱ्या अर्थाने त्यांनी स्वदेशी मिलची स्थापना केली होती. स्वदेशी मिलची स्थापना झाल्यानंतर 2 वर्ष सर्व काही व्यवस्थिशीर चाललं, परंतु कुठल्याही व्यवसायामध्ये अडचणी या येतातच. आणि म्हणून 2 वर्षानंतर पूर्व दिशेला ज्या देशांशी ते जे व्यापार करत होते त्या देशांनी त्यांच्या मालाला नाकारलं, थोडक्यात रिजेक्ट केलं. त्याच्यामुळे स्वदेशी मिल या प्रचंड मोठ्या संकटामध्ये आल्या. आर्थिक संकट टाटा समूहावर त्यावेळी निर्माण झालं, आणि जेव्हा आर्थिक संकट आलं तेव्हा टाटांनी स्वतःची जी पर्सनल प्रॉपर्टी होती ती पर्सनल प्रॉपर्टी पणाला लावली. शेअर होल्डरचं नुकसान होऊ दिलं नाही, त्याचप्रमाणे जे कामगार वगैरे असतील त्यांचं नुकसान होऊ दिलं नाही, आणि त्या ठिकाणी होणारं जे संपूर्ण आर्थिक संकट होतं ते आर्थिक संकट त्यांनी दूर केलं. अशा प्रकारे सर्व जनसामान्यांना जेव्हा हा अनुभव आला की या माणसांनी आपलं सर्वस्व पणाला लावून सुद्धा आर्थिक संकटामधून सर्वांनाच सोडवलं, वाचवलं, कोणत्याही गोष्टी बुडीत खात्यात जाऊ दिल्या नाहीत, तेव्हापासून टाटा आणि ट्रस्ट, टाटा आणि विश्वास हा शब्द एकत्र जायला लागला. जमशेदजी एक खऱ्या अर्थाने दूरदृष्टी असलेला माणूस होता, कारण जग बघितल्यानंतर, आसपासची परिस्थिती बघितल्यानंतर, आणि मूलतः चौकस स्वभाव असल्यामुळे खूप गोष्टी त्यांना बघायला मिळाल्या, खूप गोष्टींवरती त्यांना विचार करण्याची संधी मिळाली, आणि या सर्व गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की भारताचा जर आपल्याला विकास करायचा असेल तर भारतामध्ये औद्योगिकीकरणाची फार आवश्यकता आहे. आणि त्यांच्या लक्षात आलं, इंग्लंडमध्ये गेल्यानंतर पुढे ते अमेरिकेमध्ये सुद्धा गेले, जपानमध्ये गेले, चीनमध्ये गेले, बऱ्याच देशांमध्ये गेले. त्यांच्या असं लक्षात आलं त्या काळामध्ये की भारताला औद्योगिकीकरण जर करायचं असेल तर त्यासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात. 3 महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या? पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या देशामध्ये पोलादाची निर्मिती करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ऊर्जा पाहिजे, आणि ती सुद्धा क्लीन एनर्जी, स्वच्छ ऊर्जा पाहिजे, म्हणजे विद्युत ऊर्जेची निर्मिती करायला पाहिजे. आणि जर आपल्याला औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रगती करायची असेल तर त्यासाठी कुशल असं मनुष्यबळ आपल्याजवळ असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ते मनुष्यबळ आत्तापर्यंत आवश्यक जर असेल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणावरती इथे शिक्षण संस्थाची आवश्यकता आहे. आणि म्हणून त्यांनी त्या दृष्टीने पावलं उचलायला सुरुवात केली. अमेरिकेमध्ये गेले जेव्हा 1893 साली, तेव्हा तिथे त्यांनी कोलंबियन या प्रदर्शनामध्ये सगळीकडे विद्युत दिवे बघितले. आज आपल्या दृष्टीने जर आपण बघितलं तर सगळीकडे विजेचे दिवे आपल्याला दिसतात, दिवाळीमधली रोषणाई आपल्याला सर्वत्र दिसते, परंतु त्या काळी हे जगामध्ये पहिली घडलेली घटना होती. 1893 साली अमेरिकेमध्ये त्यांनी बघितले. त्याच्यानंतर जेव्हा ते नायगारा फॉल्स बघायला गेले अमेरिकेमध्ये, तेव्हा त्यांनी नायगारा फॉल्स बरोबरच त्या नायगारा फॉल्सच्या बाजूला असलेलं विद्युत निर्मिती केंद्र जे आहे ते विद्युत निर्मिती केंद्रसुद्धा बघितलं.
आणि त्याच्यानंतर भारतामध्ये येऊन त्यांनी आपले जे एक्झिक्युटिव्ज होते, त्यांचे जे सहकारी होते, त्यांना विचारलं की आपण अशा प्रकारचं धरण का तयार करू शकत नाही. आपल्याजवळ जरी प्रत्यक्षपणे नायगारा फॉलसारखा फॉल नसला तरीसुद्धा पश्चिम घाटाचं जे काही पाणी आहे ते वाया जातं. तर कृत्रिम धरण आणि पाईपलाईनच्या माध्यमातून आपण टर्बाईनच्या माध्यमातून वीज निर्मिती का करू शकत नाही. हा प्रकल्पसुद्धा टाटा ग्रुपनी त्या काळी जमशेदजी टाटांच्या नेतृत्वावरती हा प्रकल्पसुद्धा आपण पुढे नेला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादी शिक्षण संस्था आपण का काढू शकत नाही, ज्या शिक्षण संस्थेमध्ये आपल्याला शोध कार्य करता येईल. हे अत्यंत महत्त्वाचं होतं शोध कार्य करणं, कारण स्टील तयार करायचं, इलेक्ट्रिसिटी तयार करायची, यंत्र तयार करायची, तर त्यासाठी इंजिनियर्सची आवश्यकता होती, संशोधकांची आवश्यकता होती. अशी एक गोष्ट सांगितल्या जाते की 1893 साली जेव्हा शिकागो धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद गेले होते, त्याच वेळी त्याच बोटीवरती जमशेदजी टाटासुद्धा होते. दोघांमध्ये याविषयी थोडीशी बोलणीसुद्धा झाली होती. परंतु विवेकानंदांना त्यांनी ऑफरसुद्धा दिली होती, परंतु विवेकानंदांनी त्यांचा मार्ग थोडा वेगळा असल्याचं सांगून इतर गोष्टींच्या बाबतीमध्ये जमशेदजी टाटांना मार्गदर्शन केलं. तर अशा प्रकारची दूरदृष्टी असलेले जमशेदजी टाटा होते. व्यक्तिमत्वाचे महत्त्वाचे त्यांच्या पैलू जे होते ते म्हणजे दूरदृष्टी. पण नुसती दूरदृष्टी असून चालत नाही. माणसाला खूप मोठी दूरदृष्टी आहे, पण त्याच्याबरोबर कृती करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि नुसती कृती करून सुद्धा चालत नाही, तर एखाद्या गोष्टीबद्दल त्याला अतिशय आवड असणं, जिला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो पॅशन असणं, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि चौथी सगळ्यात शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रचंड ऊर्जाशक्ती पाहिजे. त्याला इंग्रजीमध्ये टर्म हायपर एनर्जी असं म्हणण्यात आलेलं आहे. कोणत्याही माणसाच्या व्यक्तिमत्वामध्ये हे जर 4 गुण असतील तर तो माणूस जमशेदजी टाटांप्रमाणे आहे असं आपण समजावं, असं एका पुस्तकामध्ये मी वाचलं. त्यामधलेच हे 4 मुद्दे या ठिकाणी मी उद्घृत केलेले आहेत. आणि म्हणून त्यांनी ठरवलं सर्वप्रथम की आपण पोलाद निर्मितीसाठी काम करायचं. वयाच्या 43व्या वर्षी त्यांनी पोलाद निर्मितीसाठी काम केलं, परंतु सुरुवातीला लक्षात आलं की कोळसा चांगल्या दर्जाचा नाही चंद्रपूरजवळचा. त्याच्यानंतर ब्रिटिश सरकारच्या ज्या अटी होत्या त्यासुद्धा जाचक होत्या, निष्पन्न काहीच झालं नाही. 17 वर्ष ते सतत नोंदी करत राहिले की कुठे धातू मिळतो, कुठे कोळसा मिळतो, कुठे पाणी मिळतं. 17 वर्ष त्यांनी या सगळ्या नोंदी केल्या. आणि 17 वर्ष नोंदी केल्यानंतर जेव्हा त्यांना एक रिपोर्ट मिळाला, त्या रिपोर्टमध्ये असं लक्षात आलं की भारतामध्ये काही ठिकाणांमध्ये पोलादासाठी लागणारी आयर्न ओअर, पाणी आणि कोळसा काही प्रमाणामध्ये आपल्याला मिळू शकतो, असा सरकारचा जेव्हा रिपोर्ट त्यांना मिळाला तेव्हा ते तात्काळ उठले आणि त्यांनी सांगितलं की हा प्रकल्प मी 43 वर्षाचा असतानापासून याच्यावरती मी काम करतोय. आज मी 60 वर्षांचा झालेलो आहे, परंतु हा देशासाठी प्रकल्प मला हाती घ्यायचा आहे. आणि म्हणून अमेरिकेमधले जगप्रसिद्ध नंबर 1चे धातुशास्त्रज्ञ जुलियन केनेडी यांना त्यांनी पाचारण केलं. त्याचप्रमाणे सर्व्हे करण्यासाठी सर्वोत्तम व्यक्ती चार्ल्स पेरिन यांना त्यांनी पाचारण केलं. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे वयाच्या 64व्या वर्षी त्यांचं निधन झालं. निधन जरी झालं तरी त्यांचं काम हे पुढे होत राहिलं. त्यांचे पुत्र आणि त्यांचे कझिन यांनी मिळून त्यांचं काम पुढे नेलं. सतत ते काम पुढे केल्यानंतर JRD टाटांना जेव्हा सतत ते काम त्यांनी पुढे केलं तेव्हा प्रचंड अडचणी आल्या. सध्याचं जे गाव आहे जमशेदपूर, त्या जमशेदपूर गावामध्ये त्यांनी पोलादाचा कारखाना तयार करण्याचं ठरवलं, कारण ते अत्यंत चांगलं ठिकाण आहे असं त्यांच्या लक्षात आलं. परंतु त्या ठिकाणी अत्यंत जंगल होतं, म्हणून जंगल साफ करायला लागले, नगर वसवण्याचा प्रयत्न करायला लागले. आणि आर्थिक जगतामध्ये एक प्रकारचे उलथापालथ झाले. लोक त्यांच्यावरती टीका करायला लागले. ते म्हणायला लागले, दिस इज अ टायटॅनिक एंटरप्राइज.
हा एक टायटॅनिक असल्यासारखी ही घटना आहे, ही निश्चितपणे बुडणारी घटना आहे. परंतु या गोष्टीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि 16 फेब्रुवारी 1912 दुर्दैवाने जमशेदजी टाटांच्या मृत्यूनंतर 1912 साली पहिलं इनगॉट म्हणजे स्टीलचा जो लगदा असतो, तो पहिला लगदा त्यांच्या कारखान्यामधून बाहेर पडला. हा लगदा जसा म्हणजे इनगॉट बाहेर पडल्यानंतर लोकांना लक्षात यायला लागलं की भारत देशामध्ये सुद्धा पोलादाची निर्मिती होते आहे आणि पोलादाची निर्मिती होते आहे हे लक्षात आल्यानंतर मग त्याची मागणी वाढली आणि ती 5 पट मागणी वाढली. 5 पट मागणी वाढल्यानंतर मग मागणी तशी पुरवठा सुरू झाला. परंतु काही दिवसानंतर मागणीमध्ये एकदम घट झाली. मागणीत घट झाल्याबरोबर एक दिवस असा आला की लोकांना, काम करणाऱ्या लोकांना देण्यासाठी पैसे सुद्धा कंपनीकडे उरले नाहीत. तर त्यावेळी सर दोरप टाटा, जमशेदजी टाटा यांचे चिरंजीव, यांनी त्यांची पर्सनल प्रॉपर्टी आणि आपल्या पत्नीचे दागिने हे गहाण ठेवून परत एकदा टाटा उद्योग समूहाला या आर्थिक संकटातून बाहेर काढलं. आणि त्याच्यानंतर टिस्को हा एक सध्या अत्यंत यशस्वी असा उपक्रम समजण्यामध्ये येतो. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा 50 वर्ष झाल्यानंतर टिस्कोच्या उद्घाटनासाठी त्या प्रसंगी आले होते, तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले, आज ज्या गोष्टी आपल्याला कोणी केल्या तर आपल्याला त्या सहज केल्या किंवा सहज झाल्या असं वाटतं. परंतु ज्या काळी त्यांनी त्या गोष्टी केल्या त्या काळी त्यांना किती कठीण परिस्थितीतून जावं लागलं याचा अंदाज बऱ्याचदा आपल्याला येत नाही. आणि म्हणून एक फार मोठा गौरवोद्गार पंडित जवाहरलाल नेहरूंनी जमशेदजी टाटांबद्दल काढला. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले, ही हॅज ॲक्च्युली कन्सिडर्ड हिमसेल्फ इन द रोल ऑफ वन मॅन प्लॅनिंग कमिशन फॉर इंडिया. जमशेदजी टाटा एका हॉटेलमध्ये गेले होते अशी कथा आहे. युरोपियन हॉटेलमध्ये गेले होते, त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यांनी एक मोठं हॉटेल ताजमहाल पॅलेस या हॉटेलची निर्मिती केली. या हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे हे हॉटेल अशा वेळी त्यांनी निर्माण केलं की जेव्हा हॉटेल बिझनेस हा भारतामध्ये असू शकतो का, हाच मुळा वादाचा प्रश्न होता. परंतु त्यांनी हे हॉटेल निर्माण केलं आणि त्याच्यानंतर ते जे हॉटेल होतं ताजमहाल हॉटेल पॅलेस, ही मुंबईमधली म्हणजे बॉम्बेमधली पहिली अशी इमारत होती की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक बल्ब्स लावण्यात आले होते. लोकांनी टीका केली. लोकांच्या म्हणण्यानुसार हा तर टाटांचा पांढरा हत्ती आहे, त्यांच्याजवळ पैसे आहेत, ते पोचतायत हत्ती. टाटांचा हा पांढरा हत्ती आहे. परंतु आज आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत असेल की ताज हॉटेल हे जगामधलं एक नामांकित हॉटेल समजलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला अतिशय भावली, एकदा मी गेटवे ऑफ इंडियाला गेलो होतो, माझ्या मुलाबरोबर पत्नीबरोबर बघायला गेलो होतो. तिथे गेटवे ऑफ इंडिया आणि बाजूला ताज हॉटेल आहे. माझ्या मुलीला मी इतिहास सांगितला, गेटवे ऑफ इंडिया का बांधण्यात आलं आणि ताज हॉटेलचा पण इतिहास सांगितला. तिला मी हे सांगितलं की ताज हॉटेल कमीत कमी गेटवे ऑफ इंडियाच्या 10 वर्ष आधी बांधलेलं आहे. हे ऐकल्याबरोबर ती म्हणाली, गेटवे ऑफ इंडियापेक्षा जिवंत स्मारक भारतामधलं हे ताजमहाल हॉटेल असं आपण म्हणू शकतो. तर ही गोष्ट त्यावेळी माझ्या मनाला अत्यंत भावली. पण याचं महत्त्व इतकं प्रचंड आहे. जमशेदजींच्याच ॲक्च्युली पठरीमध्ये JRD टाटा आपण जर बघितलं तर आपल्याला बरेच नेते मिळतील. सर दोरप टाटा, सर RD टाटा, की ज्यांनी खऱ्या अर्थाने पोलाद पुढे निर्मिती करण्यासाठी सतत काम केलं. परंतु त्यांनी जे काही अर्धवट राहिलेले प्रोजेक्ट्स होते जमशेदजी टाटांचे ते पूर्ण केले आणि नंतर JRD टाटा यांच्यावरती जबाबदारी येऊन पडली. JRD टाटांची वैशिष्ट्य ही अत्यंत वेगळ्या प्रकारची होती. त्यांच्या नेतृत्वाचा विचार केला तरी त्यांचं नेतृत्व म्हणजे त्यांचं वय होतं फक्त 34 वर्ष. परंतु
टाटा उद्योग समूहामधले सगळे जे कोणी धुरिणी होते, मोठमोठ्या व्यक्ती होत्या, त्यातल्या बऱ्याचशा व्यक्ती JRD टाटांपेक्षा वयाने, अनुभवाने आणि कौशल्याने मोठ्या होत्या. परंतु तरीसुद्धा JRD टाटांनी काही गुण त्या ठिकाणी दाखवले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेतृत्व पदावर पोचण्याची क्षमता, ॲबिलिटी टू गेट इन टू लीडरशिप पोझिशन. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे टिकून राहण्याची क्षमता. किती संकट येऊ, मी टिकून राहू शकलो पाहिजे, टिकून राहण्याची संकल्पना. उत्तम दर्जाचा निर्णय घेणे, डिसिजन मेकिंग ज्याला आपण म्हणतो. कार्यक्षम सहकारी निवडणे, इतरांना प्रेरित करणे आणि संस्थेमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्याची क्षमता बाळगणे. लहानपणी त्यांचं बालपणी ते पॅरिसमध्ये होते, फ्रान्समध्ये त्यांचं बालपण गेलं. लहानपणापासून त्यांच्या मनात होतं की आपण पायलट व्हायचं आणि ते भारतातले नंबर 1चे पायलट होते. त्यांच्या लायसन्सवर नंबर 1, पायलट नंबर 1 लायसन्सवरती नंबर 1 होता JRD टाटा यांच्या. आणि त्यानंतर ते जेव्हा पायलट झाले आणि टाटा उद्योग समूहाचे प्रमुख झाले, त्याच्यानंतर गेटिंग इन टू लीडरशिप पोझिशन या पहिल्या तत्वाचा त्यांनी अवलंब करून दाखवला आणि त्यांनी स्वतःची अशी एअरलाईन त्या काळी तयार केली आणि ती सुरू केली. दुर्दैवाने 1953 साली त्याचं राष्ट्रीयकरण झालं, परंतु JRD टाटांना अध्यक्ष म्हणून, इंडियन एअरलाईन्सचा अध्यक्ष म्हणून शासनाने, चेअरमन म्हणून शासनाने तसंच कार्यरत ठेवलं होतं. परंतु अशी एअरलाईन त्यांनी करून दाखवली. आणि म्हणून एक महत्त्वाचं वाक्य JRD टाटा नेहमीच म्हणायचे, नथिंग एवर वर्थवाईल इज अचीव्ड विदाउट डीप थॉट अँड हार्ड वर्क. वन मस्ट स्ट्राइव्ह फॉर एक्सलन्स, वन मस्ट स्ट्राइव्ह फॉर परफेक्शन, then only he will achieve excellence. And you should never get satisfied with second best in whatever thing you do, howsoever small it may be. हे सगळे महत्त्वाचे तत्त्व त्यांचा अंगीकार JRD टाटांनी केला आणि त्यांनी राष्ट्राला पंख दिले. टाटा म्हणजे साहसी वृत्तीचं प्रतीक आहे असं महात्मा गांधी म्हणायचे. JRD टाटांचं अंतर अजून एक महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या मोठमोठ्या धुरणी होत्या, मुळगावकर, रुसी मोदी, नानी पालखेवाला, दरबारी सेठ, या सर्वांना त्यांनी एकत्रितपणे आणलं, एकत्रितपणे त्यांचा कौशल्याचा वापर केला आणि त्याच्यानंतर उद्योग समूहाची प्रगती अत्यंत कौशल्याने केली. हा त्यांचा गुण, हा अत्यंत महत्त्वाचा गुण असा समजला जातो. आपल्याला कल्पना असेल, टाटा केमिकल्स, टाटाचं नमक आपण खातो. टाटा केमिकल्स ही जी फॅक्टरी होती, याच्या उभारणीमध्ये JRD टाटांचा फार मोलाचा वाटा होता. जमशेदपूरला जसं आपण असं म्हणतो की भारताच्या औद्योगिक अभियांत्रिकी उद्योगाची जर्नी म्हणजे आपण जमशेदपूरला म्हणतो, तसंच मिठापूरबद्दल आपल्याला असं म्हणता येईल की भारताच्या रासायनिक उद्योगाची जननी म्हणजे मिठापूर हे गाव होय. टाटा केमिकल्समध्ये कसंही करून सोडा ॲश तयार करायचं होतं, जे काही आपल्याला जमत नव्हतं. त्यावेळेला आपल्याजवळ तंत्रज्ञान नव्हतं, कन्सल्टंट्सला आपण बोलवत होतो. JRD टाटा बोलवायचे. एका एक्सपर्टने त्यांना सांगितलं, यू आर डुईंग अ रॉंग थिंग इन अ रॉंग वे. JRD टाटा म्हणाले, दिस इज नॉट फॉर द फर्स्ट टाइम वी हॅव बीन डुईंग सो, वी हॅव बीन डुईंग दिस सेव्हरल टाइम्स. आणि सरतेशेवटी मग काय करायचं, काहीतरी करायला पाहिजे, कारण सोडा ॲश निर्माण करता येत नाही आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये. आणि म्हणून जो जर्मन लोकांच्या सहकार्यामुळे, जर्मन लोकांच्या तंत्रज्ञानामुळे जे काही आपण थोडा बहुत सोडा ॲश तयार करू शकायचो, असा एक प्रश्न निर्माण झाला की आपण तो स्वतःहून निर्माण करू शकतो का. दरबारी सेठ, एक केमिकल इंजिनियर, वय वर्ष 31, अमेरिकेला जाऊन आले. त्यांना जर्मनीला पाठवण्यात आलं आणि आल्यानंतर त्यांना विचारण्यात आलं, आपण जर असं ठरवलं की स्वबळावरती आपण सोडा ॲश निर्माण करू शकतो का. संपूर्णपणे फॉर्म्युला आपल्याजवळ आहे, परंतु फॅब्रिकेशन, इंजिनिअरिंग, डिझाईन आणि प्रोडक्शन
या सगळ्या गोष्टी आपण आपली टीम करू शकते का? दरबारी सेठने उत्तर दिलं, होय, आपण ते करू शकतो. बोर्डाची मीटिंग झाली. त्या बोर्ड मीटिंगमध्ये 16 जण होते. त्या 16 जणांनी पैकी 15 जणांनी या प्रपोजलला नकार दिला. फक्त एका माणसाने या प्रपोजलला होकार दिला आणि तो माणूस म्हणजे JRD टाटा. ॲबिलिटी टू टेक डिसिजन अँड ॲबिलिटी टू फाइंड राईट सबऑर्डिनेट्स, कॅपेबल सबऑर्डिनेट्स, याचं हे अत्यंत चांगलं उदाहरण. या लोकांनी, दरबारी सेठनी पुढे त्यांच्या टीमबरोबर अत्यंत मोलाचं काम केलं आणि जे काही प्लॅन त्यांनी टोटली इंडिजिनस इन हाऊस प्लॅन जे त्यांनी तयार केलं, त्या प्लॅनची स्थापना झाल्यानंतर 15 दिवसानंतरच 545 टन सोडा ॲश प्रति दिवस एवढं निर्माण त्यांना करायला सुरुवात केली आणि एक फार मोठ्या प्रमाणावर असलेला ब्रेक थ्रू याच्यातून त्यांनी प्राप्त केला. अस्तित्वासाठी संघर्ष चालू राहिला आणि त्याच्यानंतर संघर्ष चालू असताना सुद्धा त्याचे कित्येक उदाहरणं आहेत, परंतु या सर्वच उदाहरणांबद्दल या ठिकाणी मला आपल्याला सांगता येणार नाही. त्याच्यानंतर JRD टाटांची आणि सुमंत मुळगावकर यांची महत्त्वाची कामगिरी म्हणजे टेल्को, की ज्या कंपनीमध्ये मी आयुष्यभर काम केलं. तर ही टेल्को कंपनी सुरुवातीला जमशेदपूरला टाटा इंजिनिअरिंग अँड लोकोमोटिव्ह कंपनी होती. म्हणजे आगगाड्यांसाठी लागणारे इंजिनं बनवणारी कंपनी होती. सो आगगाड्यांना जेवढी इंजिनं लागतील तेवढीच इंजिनं बनवावी लागतील, अशी स्थिती टाटा इंजिनिअरिंग अँड लोकोमोटिव्ह कंपनीची होती. आणि म्हणून JRD टाटा आणि सुमंत मुळगावकर हे दोघेही विचार करत होते की आपण व्यवसायाचा विस्तार कशा पद्धतीने करायला पाहिजे. त्यांच्या असं लक्षात आलं की आपण वाहतूक व्यवसायाकडे जायला पाहिजे, ट्रक्स बनवायला सुरुवात करायला पाहिजे. दुसरं महायुद्ध नुकतंच संपलेलं होतं. जर्मन या राष्ट्राची मोठ्या प्रमाणावर हार झाली होती. जर्मनी तरीसुद्धा तांत्रिकरित्या अत्यंत सरस असं राष्ट्र होतं आणि म्हणून डॅमलर बेन्झ AD या कंपनीबरोबर या लोकांनी संधान बांधलं. त्या लोकांनासुद्धा अशा प्रकारचा पार्टनर हवा होता, कारण त्यांची परिस्थितीसुद्धा फारशी चांगली नव्हती. आणि म्हणून त्यांच्या परिस्थितीचा कोणत्याही प्रकारे गैरफायदा न घेता, परंतु त्याचबरोबर आपल्या परिस्थितीनुसार कोणत्याही प्रकारची संधी न गमावता त्यांच्याबरोबर करार करण्यात आला आणि त्याच्यानंतर डॅमलर बेन्झ AG या कंपनीचा जे CKD म्हणजे कम्प्लिटली नॉकडाऊन व्हेकल म्हणजे ॲग्रिगेट्स आणि त्याची असेंब्ली फक्त जमशेदपूरला करण्यात आली. तर ही असेंब्ली जमशेदपूरच्या टेल्को या कंपनीमध्ये आपल्याला प्रोडक्शन त्या असेंब्लीचं सुरू करण्यामध्ये त्यांना यश मिळालं. आणि नंतर पुढे अशा प्रकारचे हळूहळू ट्रक्स निर्माण करण्यात यायला लागले आणि 10 वर्षांमध्ये जे जर्मन तंत्रज्ञान होतं ते संपूर्ण जर्मन तंत्रज्ञान टाटा टेल्कोमधल्या इंजिनियर्सनी पूर्णपणे आत्मसात केलं आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण झाले. 1960 साली मुळगावकरांना असं वाटलं की आपण आता विस्तार करायला पाहिजे आणि पुण्याला टेल्कोचं एक दुसरं प्लॅन्ट काढायला पाहिजे. त्यांनी टेल्कोचं प्लॅन्ट काढलं, परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी त्या प्लॅन्टचं आयोजन केलं. ती एक बॅरन लँड होती. एक सुद्धा झाड त्या जागेवर तुम्हाला दिसत नव्हतं. आज जर गेलं तर चित्र वेगळं आहे. तर सर्वात पहिल्यांदा काय कृती केली त्यांनी, तर 2.5 लाख झाडं लावली. त्याच्यानंतर कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेलं एक तळ त्या ठिकाणी निर्माण केलं. या सगळ्या गोष्टींना कारणं होती की जी नंतर लक्षात आली. लोक टीका करायचे की हे काय झाडं लावत बसताय ट्रक तयार करायचं सोडून, हे काय या ठिकाणी लेक फॉर्मेशन होत आहे. त्याच्यानंतर पहिली इमारत जी बांधली ती ट्रेनिंग डिव्हिजन हॉस्टेलची इमारत त्यांनी बांधली. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग रिसर्च सेंटर संशोधन विभागाकडे त्यांनी लक्ष दिलं
आणि नंतर सरतेशेवटी त्यांनी उत्पादन काढायला सुरुवात केली. तर अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य देत त्यांनी टेल्को हा जो पुण्यातला जो कारखाना आहे त्याचा विकास केला. टेल्को पुण्यातला जो कारखाना होता त्या कारखान्यावर सुद्धा संकट आले. एक वर्ष असं होतं 2001 की जेव्हा कंपनीला 500 कोटींचा तोटा झाला होता. परंतु यावेळी सुद्धा कंपनीतल्या सर्व लोकांनी, अधिकाऱ्यांनी, कामगारांनी, ऑफिसर्सनी एकोपा दाखवला आणि परिवर्तन घडवून आणलं. 600 कोटी रुपयांचा अपव्यय त्यांनी त्यांच्या प्रक्रियांमध्ये टाळला आणि त्याच्यानंतर 2001 मध्ये जो काही तोटा झाला होता तो पुढच्या 2 वर्षामध्ये त्यांनी त्याचं रूपांतर प्रॉफिटमध्ये करून दाखवलं 500 कोटींच्या. तर हे जे टीम बिल्डिंग आहे, हे जे नेतृत्व आहे, हे सगळं शक्य झालं कारण ज्या पद्धतीने हे जे नेते होते JRD टाटा, सुमंत मुळगावकर, ज्या पद्धतीने लोकांना वागवत होते त्या पद्धतीने लोकसुद्धा कंपनीसाठी झटत होते, वागत होते आणि म्हणून त्या पद्धतीने त्यांनी काम करून तोट्याचं रूपांतर नफ्यामध्ये केलं. त्याच्यानंतर रतन टाटांनी म्हटलेलं आहे, पहिल्यांदाच त्यांनी असं वाक्य या ठिकाणी जाहीर करून टाकलं की मला नंबर 1 कंपनी व्हायला आवडेल क्वालिटीमध्ये, किंवा अशा गोष्टींमध्ये मला नंबर 1 कंपनी म्हणून व्हायला आवडेल की जिथे माणुसकी किंवा ह्युमन अँड बिझनेस बेस्ट प्रॅक्टिसेस अस्तित्वात आहे आणि त्यामध्ये आपण नंबर 1 आहोत. अशा ग्रुपमधली कंपनी होणं माझ्या हातातल्या कंपन्यांना झालेलं मला अतिशय आवडेल. त्यावेळेला काळ असा होता की भारतातर्फे इस्रोनी आकाशामध्ये उपग्रह पाठवले होते, मिसाईल्स पाठवले होते, परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे भारतीय बनावटीची एक सुद्धा कार रस्त्यांवरती धावत नव्हती. आणि म्हणून रतन टाटांनी पहिल्यांदा स्वप्न बघितलं, कम्प्लिटली इंडिजिनस भारतीय बनावटीची कार आपण तयार करू शकतो का. त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं. देशांतर्गत डिझाईन विकसित पण देशांतर्गत त्याच्यानंतर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग, प्रोडक्शन हे सगळं करून इंडिका ही कार त्यांनी बाजारपेठेमध्ये रुजू केली. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्या काळी ही इंडिका कार काढण्यासाठी भरपूर आव्हानं होती. एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करायची कुठून, गुंतवणूक करायची कुठून, हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. पण त्या काळची एक अशक्य वाटणारी गोष्ट म्हणजे जेव्हा व्यवस्थापनाच्या लक्षात आलं की ऑस्ट्रेलियामध्ये निसानचं प्लॅन्ट सध्या युटिलायझेशनमध्ये नाही आहे, वापरल्या जात नाही आहे, तर टाटा मोटर्स, पूर्वी टेल्को होतं, रतन टाटांच्या राज्यामध्ये टेल्कोचं रूपांतर टाटा मोटर्समध्ये झालं. तर व्यवस्थापनाने एका प्लॅनची आखणी केली आणि निसानचं पूर्णपणे प्लॅन डिसेंबल केलं. त्याचे सगळे कॉम्पोनंट्स सुटे वेगळे केले आणि ते सर्व भारतामध्ये आणून परत एकदा त्याची असेंब्ली केली आणि अशा प्रकारे जवळपास जे आपण म्हणतो इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक, त्या गुंतवणुकीची मूल्य किंवा त्या गुंतवणुकीची व्हॅल्यू ही जवळपास 1/5 कमी केली. व्हेंडर डेव्हलप करणे, सुटे जे बाग आहेत कारसाठी, कार बिझनेस आणि ट्रक बिझनेस याच्यामध्ये फरक आहे. तर हे सुटे पार्ट तयार करण्यासाठी वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट आणि वेगळ्या प्रकारची व्यवस्था त्यांनी करावी लागली आणि हे सगळे चॅलेंजेस पार करत इंडिका नावाची कार या बाजारपेठेमध्ये प्रस्तुत झाली. परंतु मार्केटमधनं लगेच नकारात्मक त्याच्याबद्दल फीडबॅक यायला लागले. जे प्रॉब्लेम्स होते त्याच्यावर तात्काळ काम करण्यात आलं. विलंब नको, आवश्यक सुधारणा त्वरित लागू करा, ग्राहकांच्या तक्रारी समजून घ्या, प्रत्येक तक्रारीचं निमंत्रण करा, अहंकार बाजूला ठेवा आणि सगळ्यांबरोबर काम करा. प्रत्येक गाडी मागे अधिक सुविधा द्या, मोर कार पर कार, अधिक सुविधा द्या. यावेळेला कंपनीमध्ये जे काम करण्यात आलं त्या सर्व कार्याचा
मी या ठिकाणी साक्षीदार होतो. एक वेगळ्या प्रकारचं भारलेलं वातावरण त्यावेळी संपूर्ण कारखान्यामध्ये होतं, कार प्लांटमध्ये. आणि म्हणून इंडिकाने या सर्व प्रकारच्या सुधारणा केल्यानंतर जेव्हा इंडिका रुजू झाली मार्केट प्लेसमध्ये, तिचं स्वागत झालं आणि तिला इंडिका V2 हे सक्सेसफुल मॉडेल म्हणून समजण्यात आलं. V2 व्हिक्ट्री, सक्सेसफुल मॉडेल समजण्यात आलं. जरी फारसं सक्सेसफुल नसलं तरीसुद्धा रतन टाटांचा नॅनो हा जो एक संकल्पना होती त्यांची, तर ही संकल्पनेला आजसुद्धा जगभरामध्ये नॅनो व्हिजन असं म्हणतात. आणि ही नॅनो तयार करत असताना जास्तीत जास्त पेटंट्स टाटा मोटर्सच्या इंजिनियर्सला मिळालेले आहेत. रतन टाटांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची दूरदृष्टी, त्यांची जागतिक व्यवसाय करण्याची आकांक्षा. आणि म्हणून आपल्यापेक्षा प्रचंड मोठे असलेले जग्वार अँड लँड रोव्हर हे जे 2 प्रकल्प आहेत, हे प्रकल्पसुद्धा त्यांनी विकत घेऊन दाखवले. हे प्रकल्प विकत घेतले. या ठिकाणी मला एक गोष्ट आठवण सांगावीशी वाटते की जेव्हा जग्वार आणि लँड रोव्हर ह्याचं UK जे प्लॅन्ट्स आहेत, ते प्लॅन्ट जेव्हा कंपनीने विकत घेतले तेव्हा ते प्लॅन्ट लॉसमध्ये होते. इट वॉज अ लॉस मेकिंग व्हेंचर ॲट दॅट टाईम इन UK, युनायटेड किंगडम. आणि म्हणून कंपनीतल्या लोकांना हा एक प्रकारचा सराव झाला होता की जर एखादी गोष्ट बुडीत खात्यात जात असेल किंवा नुकसानीत जात असेल तर कशा पद्धतीने संघटित पद्धतीने काम करून नफा मिळवायचा, ही एक प्रकारची कार प्लॅन्टमध्ये किंवा टाटा मोटर्समध्ये संघटितरित्या काम करण्याची लोकांना एक सवय झाली होती. आणि म्हणून प्रशासनाने, जी टॉप मॅनेजमेंट होती, त्यांनी जग्वार लँड रोव्हरच्या टॉप मॅनेजमेंटला भारतामध्ये पाठवलं. कार प्लॅन्टमध्ये ते लोक आले हे बघण्यासाठी की हे लोक कसं संघटितपणे काम करू शकतात आणि कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कोणत्याही प्रकारे दर्जा खालावू न देता करू शकतात. तर हे बघण्यासाठी जेव्हा त्यांची टीम, मी त्यावेळेला इंजिन शॉपमध्ये होतो, इंजिन शॉप मॅन्युफॅक्चरिंगमध्ये होतो, हे बघण्यासाठी त्यांची टीम ज्यावेळी इंजिन शॉपमध्ये आली आणि त्यांचे जे प्रमुख होते ते आमच्या सर्व टीमसमोर उभे राहिले, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हे एक ब्रिटिश शासनापासून आपल्याला मिळालेलं आगळं वेगळं स्वातंत्र्य आहे. टाटा उद्योग भरपूर आहेत त्यांचे. थोड्याफार उद्योगांची या ठिकाणी झलक मी आपल्याला सांगितली. परंतु त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की सर्वच क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांनी कामगिरी केलेली आहे. फार थोड्या गोष्टी या ठिकाणी मी आपल्यासमोर विशद केलेल्या आहेत. मला जी सगळ्यात भावली गोष्ट ती ही समृद्धीची यशोगाथा. समृद्धीची यशोगाथा हे नाव निवडण्यामागचं कारणच हे होतं की टाटा उद्योग समूहामध्ये जमशेदजी टाटांपासून तर रतन टाटांपर्यंत सगळ्यांमध्ये एक प्रकारची भावना अंतर्भूत होती. ती म्हणजे आपण समृद्धी स्वतःसाठी तर मिळवायचीच, परंतु त्याचबरोबर ही समृद्धी समाजासाठी सुद्धा असली पाहिजे, लोकांसाठी सुद्धा असली पाहिजे आणि देशासाठी सुद्धा असली पाहिजे. ही संकल्पना त्यांच्या धोरणामध्ये अंगभूत होती. इट वॉज अन इंटिग्रल पार्ट ऑफ देअर बिझनेस पॉलिसी. आणि ही अत्यंत महत्त्वाची, अत्यंत भावलेली गोष्ट. आणि म्हणून जमशेदजी टाटांनी महत्त्वाचं काम जे काही केलं असेल ते हे की अशा प्रकारची ही जी व्हॅल्यू सिस्टीम होती, ती व्हॅल्यू सिस्टीम त्यांनी बिझनेसमध्ये इंटिग्रेट करून टाकली. ही मेड दॅट व्हॅल्यू सिस्टीम ॲज अन इंटिग्रल पार्ट ऑफ द बिझनेस. आणि जमशेदजी टाटांचं म्हणणं होतं, फॉर अ फ्री मार्केट एंटरप्राइज कम्युनिटी इज जस्ट नॉट अनदर स्टेक होल्डर बट इन फॅक्ट द व्हेरी पर्पज ऑफ एक्झिस्टन्स. आपल्या व्यवसायाच्या अस्तित्वासाठी कम्युनिटी जी आहे, कम्युनिटी ही महत्त्वाची आहे मूलतः.
ती जर कम्युनिटी तिचा उद्धार झाला नाही तर तुमच्या बिझनेसला, तुमच्या प्रॉडक्ट्सला कोण विचारेल? आणि म्हणून कम्युनिटीकडे सुद्धा आपण लक्ष द्यायला पाहिजे, आपल्या राष्ट्राकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. ही अत्यंत महत्त्वाची त्यांची विचारधारा होती. JRD टाटा पुढच्या जनरेशनचे, त्यांचं सुद्धा वाक्य होतं की नो सक्सेस ऑर अचिव्हमेंट इन मटेरियल टर्म्स इज वर्थवाइल अनलेस इट सर्व्स द नीड ऑर इंटरेस्ट ऑफ द कंट्री अँड इट्स पीपल अँड इज अचिव्ड बाय फेअर अँड ऑनेस्ट मीन्स. हे बिझनेसचं तत्त्वज्ञान होतं. अ की रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कंपनी इज टू द कम्युनिटी. कम्युनिटीची दायित्व आहे कंपन्यांचं, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्याच्यानंतर रतन टाटा तर ते म्हणालेच की व्हॅल्यू फॉर मनी, आणि नंतर मला अशी कंपनी असण्याचा अभिमान वाटेल टाटा ग्रुपच्या अंतर्गत की जे गुणवत्तेमध्ये नंबर 1 असेल आणि ह्युमन रिलेशन्समध्ये आणि चांगल्या बिझनेस प्रॅक्टिसेसमध्ये सुद्धा नंबर 1 असेल. आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल या गोष्टी आपल्याला माहीत आहेत की जे हितधारकांचं कल्याण टाटा ग्रुपमध्ये ज्या मोठ्या प्रमाणावर करण्यात येतं ते कदाचितच इतर दुसऱ्या कंपन्यांमध्ये करण्यात येत असेल. राष्ट्र आणि समाजाला मदत करण्यामध्ये टाटा ग्रुपचा हात कोणीही धरू शकत नाही. कारण टाटामध्ये आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ट्रस्ट फॉर्मेशन झालेलं आहे. जो काही पैसा प्राप्त होतो तो ट्रस्टमध्ये ठेवावा लागतो, गुंतावा लागतो, आणि समाजाच्या उत्थानासाठी त्यातूनच पैशाचा विनियोग करण्यात येतो. हे एवढं महत्त्वाचं जर तत्त्व असेल आणि अशा बिझनेसकर्त्यांचं आणि यशस्वी बिझनेसकर्त्यांचं, व्यावसायिकांचं जर अशा प्रकारे मूल्याधिष्ठित वागणं असेल आणि सतत जनरेशन आफ्टर जनरेशन हे जर चालत असेल तर निश्चितपणे त्याला आपण समृद्धीची यशोगाथा असं म्हणू शकतो. रतन टाटा जेव्हा रिटायर झाले फॉर्मली, ते चेअरमन होते, नंतर चेअरमन एमिरेटस झाले. ते जेव्हा फॉर्मली रिटायर झाले तेव्हा त्यांनी त्यांचा शेवटचा दिवस, सेवानिवृत्तीचा शेवटचा दिवस हा टाटा मोटर्स या कारखान्यामध्ये अधिकाऱ्यांच्या आणि कामगारांच्या सोबत घालवला. कित्येक लोक त्यांना भेटायला स्वेच्छेने येत होते. लोकांचा ओघ काही थांबत नव्हता. समृद्धी निर्माण करणाऱ्या व्यक्तीला वंदन करण्यासाठी सतत लोकांची रांग ही काही संपत नव्हती. आत्तापर्यंत मी आपल्याला समृद्धीची यशोगाथा जमशेदजी ते रतन टाटा याबद्दल सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. या ठिकाणी शब्द उच्चारताना समृद्धीची यशोकथा असं न म्हणता समृद्धीची यशोगाथा असं मी म्हटलं. माझ्या पिढीतले लोक ज्यांनी टाटा मोटर्समध्ये काम केलं किंवा त्याच्या आधीचे लोक ज्यांनी टाटा कंपन्यांमध्ये काम केलं, त्यांना टाटा कंपन्यांमधलं एक वेगळं कल्चर, वेगळी संस्कृती अनुभवायला मिळाली असेल. त्यानंतर आता आम्ही टाटा मोटर्समधून बाजूला झालेलो आहोत. परंतु कथा म्हणजे एखाद्या गोष्टीचं नॅरेशन, असं घडलं, अमुक घटना घडली. कथा आणि गाथा याच्यामध्ये फरक काय हे जेव्हा मी बघितलं, विचार केला, अभ्यास केला, तेव्हा माझ्या लक्षात आलं की गाथेमध्ये थोडीशी आदरभावना जास्त असते, रादर भक्तिभावना जास्त असते. आणि म्हणून ही भक्तिभावना, हा आदरभावना आमच्या पिढीतल्या आत्तापर्यंत ज्या लोकांनी टाटा ग्रुपमध्ये काम केलं त्या लोकांच्या मनामध्ये निश्चितपणे आहे असं मला वाटतं. आणि म्हणून याला मी नाव दिलं समृद्धीची यशोगाथा, जमशेदजी ते रतन टाटा. धन्यवाद. रतन टाटांसमोर जवळपास 4दा प्रेझेंटेशन करण्याची मला संधी मिळाली, त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलण्याची संधी मिळाली. पहिलं जे एक प्रेझेंटेशन होतं ते खऱ्या अर्थाने
थोडंफार किरकोळ स्वरूपाचं होतं असं मला वाटत होतं. परंतु तसं असताना सुद्धा रतन टाटांनी मोठ्या आत्मीयतेने ते प्रेझेंटेशन काय आहे ते समजून घेतलं. आमच्या इथे प्रथा अशी होती की शॉप फ्लोअरमध्ये जेव्हा केव्हा व्हिजिट असायची तर तेव्हा जे मोठमोठे नेते होते रतन टाटांसारखे ते शॉप फ्लोअरमध्ये जायचे. लोकांनी काय काम केलं हे त्यांना समजावून सांगण्यात यायचं आणि त्याच्यानंतर त्यांचं मार्गदर्शन घेतलं जायचं. विषयच निघाला म्हणून मी सांगतो की 1 एप्रिलला लेक हाऊसमध्ये रतन टाटा साहेब असताना असे खूप स्टॉल्स असायचे. संपूर्ण कारखान्यामध्ये ज्या ज्या लोकांनी इम्प्रूव्हमेंट्स केल्या, सुधारणा केल्या, त्या सुधारणांचं एक प्रकारचं प्रदर्शन असायचं आणि प्रत्येक स्टॉलवरती रतन टाटा साहेब, सिनियर लीडर्स हे जायचे. लोकांचं काय म्हणणं आहे, काय सुधारणा घडवून आणलेली आहे, ती सुधारणा ते अत्यंत चांगल्या पद्धतीने ऐकून घ्यायचे. आणि एवढा मोठा माणूस की जो टाटा पूर्ण उद्योग समूहाचा माणूस, प्रमुख माणूस, तर ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर 2-3 तासांचा कालावधी लोकांनी काय काय सुधारणा केल्यात ते समजून घेण्यामध्ये घालायचे आणि त्या योग्य प्रकारे समजून सुद्धा घ्यायचे. निश्चितच जमशेदजी ते रतन टाटा हा प्रवास जर बघितला तर तो तासाभरात सांगण्या इतका छोटा नक्कीच नाही आहे. कारण प्रत्येकाचंच कर्तृत्व इतकं मोठं आहे आणि अनेक उदाहरणं देणारे लोक सापडतात. म्हणजे सोशल मीडियावर आता ऑफकोर्स मला तेवढं भाग्य नाही लाभलं की मी रतन टाटासारख्या व्यक्तींना कधी भेटलो असेन. पण सोशल मीडियावर मी एक गोष्ट बघितली होती सर की एक रतन टाटांचा फोटो होता, कदाचित तो टेल्कोमधला होता का कुठला माहीत नाही. बट लंच ब्रेकमध्ये कामगार जिथे जेवण घ्यायला ज्या लाईनमध्ये उभे होते त्या लाईनमध्ये रतन टाटाही उभे होते असाही एक फोटो होता. आणि असाही एक किस्सा ऐकला होता की मुंबईच्या एका हेडक्वार्टर्स म्हणू आपण त्याला किंवा ब्रांच ऑफिस म्हणू, त्यांना भेटायला एक व्यक्ती आली होती आणि ज्यांच्या थ्रू भेटायचं होतं ते स्वतः बिझी होते आणि 4-5 तास त्याच्यामध्ये गेले. आणि रतन टाटांना समहाऊ ते समजलं. ती व्यक्ती तशी फार मोठी नव्हती पदानी किंवा अनुभवानी, पण त्यांना समजल्यावर त्यांनी त्या मॅनेजरला क्रॉस क्वेश्चन केला की बाबा आपला वेळ महत्त्वाचा आहे तसा त्याचाही वेळ महत्त्वाचा आहे, तू कुठल्या कारणाने तुला 4-5 तास थांबवून ठेवलंस, असंही मी त्याबद्दल एक ऐकलं होतं. सो ही खरंच ग्रेट माणसं आहेत. आतमध्ये यायचं होतं त्याला. रतन टाटांचा ड्रायव्हर होता तो. तो ड्रायव्हर आतमध्ये आला. रतन टाटांनी आपल्याकडे बोलवलं त्याला. त्याच्याकडनं त्यांनी गाडीची किल्ली घेतली आणि त्याच्यानंतर त्याला हाय हॅलो करून आता तू आपल्या घरी जाऊ शकतो असं सांगितलं. ही प्रत्यक्ष घडलेली घटना आहे. ड्रायव्हरला सांगितलं 9 वाजले, आता तू घरी जा. सांगण्यासारख्या खूप जास्ती गोष्टी आहेत. म्हणजे मला तर हे म्हणायचं आहे की एक माणूस म्हणून रतन टाटा याच्याबद्दल, रतन टाटा काय, टाटा घराण्यातले बरेचसे गोष्टी, माणूस म्हणून इतकी मदत केली आहे लोकांना, इतकी मदत केली आहे आणि त्या मदतीबद्दल ते सांगत नाहीत कोणाला. आपण जेव्हा मदत करतो तेव्हा त्या मदतीबद्दल ते सांगत नाही कोणाला की ही मदत आम्ही केली होती. सर्व श्रोत्यांना धन्यवाद. मांडवगणे सरांनी अतिशय कमी वेळात खूप चांगल्या पद्धतीने जमशेदजी टाटा ते रतन टाटा ही यशोगाथा उलगडून दाखवली. जसं त्यांनी मध्ये सांगितलं शेवटी की कथा आणि गाथा, तर मला वाटतं की कथा जी असते ती ऐकीवसुद्धा असू शकते, पण जेव्हा आपण गाथा हा शब्द वापरतो तर बऱ्याचदा ती स्वतः अनुभवलेली गोष्टही असते. त्यामुळे सरांचं हे नक्कीच भाग्यच आहे की त्यांनी रतन टाटांचा जो सहवास अनुभवला आणि त्यामुळे ते व्याख्यान फक्त व्याख्यान न राहता ते प्रत्यक्ष तो अनुभव ते सांगतायत ते डोळ्यासमोर येत होतं. सो सर थँक्यू व्हेरी मच, कारण मलाही खूप गोष्टी नव्याने कळल्या. त्यामुळे सर्वांतर्फे तुमचे मी खूप आभार मानतो आणि आजच्या कार्यक्रमाचा समारोप जाहीर करतो. आणि वक्तृत्व अध्यक्ष सभेने आयोजित केलेली ही 151वे ज्ञानसत्र वसंत व्याख्यानमाला यावर्षी आपल्याला प्रायोजक मिळाले होते PNG बढेकर ग्रुप, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि चितळे बंधू. त्यांनी ह्या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं, त्यामुळे मी त्यांचेही आभार मानतो. धन्यवाद.